नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या सामान्य विज्ञान या पाठ्यपुस्तकामधील 9वा पाठ गती व गतीचे प्रकार बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या पाठाला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर काही चित्र दिसत आहेत. या चित्रांचं आपल्याला निरीक्षण करायचे आणि त्यावर चर्चा करायची आहे. आपल्याला रोजच्या जीवनात अनेक वस्तूंमध्ये हालचाल होताना दिसते आणि हालचाल होणाऱ्या वस्तू गतिमान आहेत असे आपण म्हणतो. तर वरील चित्रात कोणत्या वस्तू गतिमान अवस्थेत दिसत आहेत आणि त्यांच्या गतीमध्ये कोणते फरक दिसतात याची आपल्याला चर्चा करायची आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुलाने पायाने मारलेला जो हा चेंडू आहे याच्यामध्ये आपल्याला गती दिसते. त्याचप्रमाणे फिरणारा हा जो भोवरा आहे यामध्ये आपल्याला गती दिसते. या मुलानं वर जो हा फेकलेला चेंडू आहे याच्यामध्ये आपल्याला गती दिसते. हा कुंभार या चाकावर मडके घडवतोय तर त्या चाकामध्ये सुद्धा आपल्याला गती दिसते. आणि आकाशातून जाणारं हे जे विमान आहे या विमानामध्ये सुद्धा आपल्याला गती दिसून येते. आणि या प्रत्येकामधली गती ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. तर ह्या प्रत्येक वस्तूमध्ये गती आहे. तर गती म्हणजे नेमकं काय ते आता आपण खाली पाहणार आहोत. या ठिकाणी बघा चित्र दाखवलेली आहेत गती. तर बसची वाट पाहत थांब्यावर थांबले असता इतर वाहने गतिमान स्थितीत आपल्याला पळताना दिसतात किंवा तुम्ही गतिमान असताना स्थिर वस्तू गतिमान झाल्याचे भासते. म्हणजे काय, ज्या वेळेला आपण बस स्टँडमध्ये बसलेलो असतो त्यावेळेला आपल्याला गतिमान असणारी वाहनं पळताना दिसतात. किंवा आपण जर बसमध्ये बसलेलो असो आणि आपल्याला त्यावेळेला गती असते, आपण गतिमान असतो, त्यावेळेला बाहेरची जी स्थिर झाडे असतात किंवा इतर वस्तू असतात त्या आपल्याला गतिमान झालेल्या दिसतात. या ठिकाणी चित्रामध्ये एक मुलगी बसलेली आहे पहा. रेल्वेतून प्रवास करताना मागे पळणारी झाडे किंवा निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात. वस्तूचे विस्थापन, या ठिकाणी आता आपल्याला गतीची जी व्याख्या आहे ती पाहायची आहे. वस्तूचे विस्थापन म्हणजे सतत स्थान बदलणे. एखाद्या वस्तूने जर जागा बदलली, सारखी जागा बदलली तर तिला आपण विस्थापन म्हणतो. आणि गतिमान वस्तूचे सतत विस्थापन होत असते. ज्या वस्तूंना गती असते त्यांचं विस्थापन सतत होत असतं. विस्थापन म्हणजे काय, तर जागा बदलणे. आणि म्हणून गतीची व्याख्या या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे. हा जो चौकोन आहे मी तुम्हाला या ठिकाणी तो दाखवतोय पहा. ही गतीची व्याख्या या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन याला वस्तूची गती म्हणतात. म्हणजे वस्तू एका ठराविक वेळेमध्ये एक जागा सोडून जर दुसऱ्या जागेवर जात असेल, जागा बदलत असेल, तिचं विस्थापन होत असेल तर त्याला वस्तूची गती म्हणतात. अशा प्रकारे गती म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. मग आता गतीचे प्रकार किती आहेत, कोणते आहेत ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी गतीचे काही प्रकार दिलेले आहेत. तर ते गतीचे प्रकार आपण बघणार आहोत. एकूण गतीचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत 2. त्यामध्ये पहिला गतीचा प्रकार आहे रेषीय गती आणि दुसरा जो गतीचा प्रकार आहे तो आहे नैक रेषीय गती. या ठिकाणी एक प्रकार दाखवलेला आहे पहा, रेषीय गती, आणि दुसरा एक प्रकार आहे नैक रेषीय गती. हे गतीचे मुख्य 2 प्रकार आहेत आणि या प्रत्येक प्रकाराचे उपप्रकार सुद्धा आहेत. म्हणजे रेषीय गतीमध्ये आपल्याला 2 प्रकार बघायला मिळतात. पुन्हा रेषीय एक समान गती आणि दुसरा प्रकार आपल्याला बघायला मिळतो रेषीय असमान गती. सुरुवातीला आपण रेषीय गती आणि तिचे जे 2 उपप्रकार आहेत त्यांची माहिती पाहूया. सुरुवातीला या ठिकाणी दाखवलेला आहे रेषीय गती. तर रेषीय गती म्हणजे काय पाहत, रेल्वे गाडी व रस्त्यावरून येणारी जाणारी गतिमान वाहने ही एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने येत असतात. यावरून एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गती रेषीय गती आहे असे आपण म्हणतो. या ठिकाणी पहा, एकाच रेषेमध्ये वस्तूचे जर विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गती ही रेषीय गती आहे असे आपण म्हणतो. एकाच रेषेमध्ये त्या वस्तूचं विस्थापन झालं पाहिजे तर तिला आपण
एक रेषीय गती किंवा रेषीय गती आहे असं आपण म्हणतो. आता त्यांनी दुसरं एक उदाहरण दिलं इथं. खुर्चीवर उभे राहून एक चेंडू हातातून खाली सोडून दिला तर तो जमिनीवर पडतो. यावरून काय लक्षात येते? तर यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की चेंडूचे विस्थापन हे एकाच रेषेत होते आणि म्हणून चेंडूला रेषीय गती आहे असे आपण म्हणू शकतो. आता बघा, समोर चित्र दाखवलेले तुम्हाला संचलन करणाऱ्या सैनिकांचं आणि त्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की तुलना करा. संचलन करणाऱ्या सैनिकांची गती आणि त्याचप्रमाणे खाली दुसरं एक चित्र दाखवलेलं आहे. दुसरं चित्र आहे घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती. तर यामध्ये आपल्याला तुलना करायला सांगितली. मग आता आपण ही तुलना कशी करू शकतो? या ठिकाणी आपल्याला ही संचलन करणारे सैनिक सुद्धा दाखवलेले आहेत. त्याचबरोबर घसरगुंडीवरून घसरणारी मुलगी सुद्धा दाखवलेली आहे. मग आता याच्यामध्ये आपण तुलना कशा प्रकारे करू शकतो? तर संचलन करणाऱ्या सैनिकांची गती ही एक समान असते. ती वाढतही नाही किंवा कमीही होत नाही. परंतु घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती मात्र सारखी बदलत असते. म्हणजे त्या मुलीची गती जरी एका रेषेत असली तरी ती सारखी बदलत असते, म्हणून ती असमान असते. तर सैनिकांची गती एकाच रेषेत आणि समान असते. अशा पद्धतीची आपण यामध्ये तुलना करू शकतो. या ठिकाणी दिलेले पहा, संचलन करणाऱ्या प्रत्येक सैनिकाची गती एकसारखी असते. त्यात थोडाही फरक दिसत नाही. परंतु घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती मात्र एकसारखी दिसून येत नाही. मुलगी घसरगुंडीवरून वेगाने खाली येते कारण तिची गती सतत वाढत जाते. सैनिकांच्या संचलनाची गती ही रेषीय एक समान गती आहे. म्हणजे सैनिक जे संचलन करत आहेत या ठिकाणी, तर त्यांची जी गती आहे ती आहे रेषीय एक समान गती. म्हणजे एकाच दिशेने होणारी आणि समान पद्धतीने होणारी ही गती आहे रेषीय एक समान गती. कारण गतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसून येत नाही. घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती मात्र एकाच रेषेत जरी असली तरी ती असमान गती आहे, म्हणून तिला रेषीय असमान गती असे आपण म्हणू शकतो. आता या ठिकाणी तुमच्या मुद्दा लक्षात आला असेल की संचलन करणाऱ्या सैनिकांची जी गती आहे ती रेषीय आहे आणि समान आहे, म्हणून तिला आपण काय म्हटलेलं आहे? रेषीय एकसमान गती. परंतु घसरगुंडीवरून जी मुलगी घसरते तिची एकाच रेषेतली गती आहे, परंतु ती असमान आहे, म्हणून रेषीय असमान गती आहे. आणि यावरून रेषीय गतीचे दोन मुख्य प्रकार पडतात, जे या ठिकाणी दाखवलेले आहेत. रेषीय एक समान गती हा पहिला प्रकार आणि त्याच्याच जोडीला हा दुसरा प्रकार आहे रेषीय असमान गती. आता त्यातले काही मुद्दे दिले ते आपण पाहूया, त्यांच्या व्याख्या पाहूया. सुरुवातीला पाहूया रेषीय एक समान गती काय म्हणतात पहा. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एक समान गती असे म्हणतात. म्हणजे जी वस्तू आहे ते एका ठराविक कालावधीमध्ये एका सरळ रेषेत जाणारी हवी आणि तिने पार केलेले अंतर सारखेच असते, म्हणजे नेहमी सारखे असते, तेव्हा त्या गतीला रेषीय एक समान गती म्हणतात. तर दुसरा जो प्रकार आहे रेषीय असमान गती. म्हणजे रेषीय गतीचे हे मुख्य दोन प्रकार. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या गतीस रेषीय असमान गती म्हणतात. म्हणजे कालावधी तो सारखाच, ती वस्तू एका सरळ रेषेत जाणारीही हवी, परंतु ती वस्तू एका सरळ रेषेत जात असताना तिने पार केलेले अंतर मात्र सारखे बदलत असते, तेव्हा तिला आपण रेषीय असमान गती असे म्हणतो. तर अशा प्रकारे रेषीय गतीचे दोन प्रकार आपण पाहिले. पहिला प्रकार पाहिला आपण रेषीय एक समान गती आणि दुसरा पाहिला रेषीय असमान गती. गतीचे जे मुख्य दोन प्रकार आहेत रेषीय गती आणि नैक रेषीय गती, त्यामधील रेषीय गतीचे दोन उपप्रकार आपण पाहिले, तर रेषीय एक समान गती आणि रेषीय असमान गती. आता गतीचा जो दुसरा महत्वाचा प्रकार आहे नैक रेषीय गती, त्या नैक रेषीय गतीचे सुद्धा उपप्रकार आहेत, तेही आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. तर सुरुवातीला नैक रेषीय गती म्हणजे नेमकं काय ते पाहू आणि नंतर त्याचे उपप्रकार पाहू.
नैकरेषीय गती. एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीला नैकरेषीय गती म्हणतात. अगदी सोपी व्याख्या आहे. सरळ रेषेत जर वस्तू गेली तर तिला आपण रेषीय गती म्हणतो, आणि जर तीच वस्तू सरळ रेषेत गेली नाही तर तिला आपण नैकरेषीय गती म्हणतो. आणि नैकरेषीय गतीचे सुद्धा काही प्रकार आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. या ठिकाणी त्यांनी उदाहरण दिलेले आहे पहा. तुम्ही जेव्हा झोपाळ्यावर झोका घेता तेव्हा झोपाळ्याची हालचाल कशी होते? झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे परत येतो. त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो. झोपाळ्याच्या या हेलकाव्याला आंदोलित गती म्हणतात. तुम्ही झोपाळा जर पाहिला तर तो एका टोकाकडे जातो आणि पुन्हा माघारी येऊन दुसऱ्या टोकाकडे जातो, हे सारखं चालू असतं. तर या हेलकाव्याला आंदोलित गती म्हणतात. आणि म्हणून नैकरेषीय गतीचा हा पहिला प्रकार आहे, आंदोलित गती. आता या झोपाळ्याप्रमाणेच काय आहे पाहत, घड्याळाचा फिरणारा लंबक किंवा पक्ष्याच्या पंखांची हालचाल किंवा शिवणयंत्र चालू असताना सुईची होणारी हालचाल, ढोल किंवा तबल्याचा कंप पावणारा पडदा, ही आंदोलित गतीची उदाहरणे आहेत. इथं व्याख्या दिलेली अगदी सोपी. आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती म्हणतात. घड्याळाचे काटे वर्तुळाकार फिरतात, त्याचप्रमाणे पंखा, आकाश पाळणा, मेरी गो राऊंड वर्तुळाकार मार्गाने त्यांची एक फेरी पूर्ण करतात. आता या ठिकाणी या चित्रांमध्ये आपल्याला लंबकाचं उदाहरण पाहायचं नाही, तर आपल्याला पाहायचं आहे या घड्याळात असणारे काटे. त्याचप्रमाणे हा जो झोपाळा आहे, हा झोपाळा, त्याचप्रमाणे यात्रेमध्ये आपण हा जो गोल गोल फिरणारा झोपाळा पाहतो तो झोपाळा, किंवा या ठिकाणी दाखवलेला पंखा आहे तो पंखा, हे गोलाकार पद्धतीने फिरतात. आणि यासारखी अनेक उदाहरणे आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहतो ज्याच्यामध्ये वर्तुळाकार गती दिसून येते. म्हणजे गोलाकार फिरणे यालाच वर्तुळाकार गती म्हणतात. मग आपण नैकरेषीय गतीचा हा दुसरा प्रकार सुद्धा आपल्या लक्षात आला असेल की वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. ती गती गोलाकार पद्धतीने फिरते. अशी अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. तर याच्यामध्ये आपण बरीचशी उदाहरणं पाहिली. फॅनचं उदाहरण पाहिलं, झोपाळ्याचं उदाहरण पाहिलं, किंवा घड्याळाच्या काट्यांची सुद्धा उदाहरणे पाहिलेली आहेत. आंदोलित गती आणि वर्तुळाकार गतीच्या उदाहरणावरून आपल्या असे लक्षात येते की काही वस्तू या ठराविक कालावधीत एक फेरी किंवा एक आंदोलन पूर्ण करतात. जसे घड्याळाचा मिनिट काटा बरोबर 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो, तर मेरी गो राऊंड सुद्धा एका ठराविक वेळेतच आपली एक फेरी पूर्ण करते. आणि वस्तूंमधल्या या गतीला नियतकालिक गती म्हणतात. म्हणजे जो आपण नैकरेषीय गतीचा प्रकार पाहतोय त्याच्यामधला हा तिसरा प्रकार, आता त्या नैकरेषीय गतीचाच तिसरा प्रकार, नियतकालिक गती. नियतकालिक गती म्हणजे काय? एका ठराविक वेळेतच त्यांची ती फेरी पूर्ण होते. म्हणजे घड्याळाचा जो लंबक आहे तो एका ठराविक वेळेतच आपली एक फेरी पूर्ण करतो किंवा आंदोलन पूर्ण करतो, किंवा घड्याळाचे जे काटे आहेत ते एका ठराविक वेळेतच आपली फेरी पूर्ण करतात. याला नियतकालिक गती म्हणतात. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. खाली दाखवलेल्या चित्रामध्ये एक मुलगी सायकल चालवताना आपल्याला दिसते आणि ती एका ठराविक मार्गावरून ती सायकल चालवते. म्हणजे त्या मुलीची जी गती आहे ती नियतकालिक गती या ठिकाणी आपल्याला म्हणता येऊ शकेल. तर अशा प्रकारे आपण नैकरेषीय गतीचे पुढचे प्रकार पाहिले. आपण आंदोलित गती पाहिली, वर्तुळाकार गती पाहिली, त्याचप्रमाणे नियतकालिक गती सुद्धा पाहिली. आता आपल्याला या नैकरेषीय गतीचा पुढचा प्रकार बघायचा आहे. चित्रामध्ये बागेत खेळणारी मुले दाखवलेली आहेत. बागेतील फुलपाखरांच्या मागे धावताना तुम्ही एका निश्चित मार्गावरून किंवा एकाच दिशेने धावता का? फुलपाखराच्या पाठीमागे धावताना आपण एकाच दिशेने, एकाच रेषेत किंवा एकाच मार्गाने कधीही धावत नाही. नक्कीच नाही. फुलपाखरू सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते. त्याच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते. अशा गतीला यादृच्छिक गती म्हणतात. म्हणजे फुलपाखराची जी गती असते तिला निश्चित अशी दिशा नसते. ती कधी इकडे, कधी तिकडे, कधी सरळ, कधी वाकडे, कसेही जात असते. एक निश्चित दिशा नसल्यामुळे त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात. आणि हा नैकरेषीय गतीचा चौथा प्रकार आहे, यादृच्छिक गती. आतापर्यंत आपण नैकरेषीय गतीचे 3 प्रकार पाहिले: आंदोलित गती, वर्तुळाकार गती,
नियतकालिक गती आणि आता हा चौथा प्रकार आहे यादृच्छिक गती. म्हणजे फुटबॉलचे जे खेळाडू खेळ खेळतात त्यांची गतीसुद्धा निश्चित नसते, ती सारखी बदलणारी असते, त्यांना एक दिशा नसते, त्याच्यामुळं तिलाही यादृच्छिक गती म्हणतात. त्याचप्रमाणे रांगणारं बाळ किंवा भटकी जनावरे या सर्वांची गती यादृच्छिक गती असते. यादृच्छिक गतीचं व्याख्या या ठिकाणी दाखवलेली आहे. ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते, म्हणजे दिशाही बदलते, चालही बदलते, त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात. तर अशा प्रकारे गतीचे प्रकार पाहिले. आता आपल्याला पाहायचं आहे चाल. चाल म्हणजे नेमकं काय? एक बस सोलापूर ते पुणे असे सुमारे 200 किलोमीटर अंतर 5 तासात पार करते, तर बस 1 तासात किती अंतर पार करते? हे उदाहरण सोडवताना आपण पार केलेले अंतर आणि ते अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ यांचे गुणोत्तर काढतो आणि या गुणोत्तरावरून आपल्याला बसने एकक कालावधीत पार केलेले अंतर मिळते. तर चाल कशी काढायची किंवा चाल कशाला म्हणतात त्याचं या ठिकाणी त्या चालीची व्याख्या दिलेली आहे पहा. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतराला त्या वस्तूची चाल असे म्हणतात. महत्त्वाची व्याख्या आहे, परीक्षेला हमखास विचारली जाते. चाल म्हणजे काय? चालीचं सूत्रही दिलं जातं, चालीवरचं गणितही आपल्याला करावं लागतं. चाल म्हणजे एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतराला त्या वस्तूची चाल असे म्हणतात. मग सूत्र काय आहे? तर चाल बरोबर पार केलेले अंतर भागिले अंतर पार करण्यास लागणारा वेळ. अशा पद्धतीनं आपल्याला चालीवरची उदाहरणं सुद्धा सोडवता येतात. आता खाली काही त्यांनी मुद्दे दिलेले आहेत पहा. हे नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? एखादी वस्तू गतिमान असताना तिला एकाच प्रकारची गती असेल असे नाही. त्याच्यानंतर पुढचा त्यांनी मुद्दा दिलेला आहे. आपण या पाठामध्ये नेमकं काय शिकलो? तर पहा, गतिमान वस्तू सतत जागा बदलत असतात. त्याच्यानंतर रेषीय, एकसमान आणि असमान, आंदोलित, वर्तुळाकार, नियतकालिक आणि यादृच्छिक हे गतीचे विविध प्रकार आहेत. गतीच्या प्रकारांची नावं दिली जी आपण मगाशी पाहिलेली आहेत. त्याच्यानंतर चालीची व्याख्या दिली. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतराला त्या वस्तूची चाल म्हणतात. आणि शेवटचा मुद्दा आहे, एक विशिष्ट अंतर पार करण्यास किती वेळ लागेल हे त्या वस्तूच्या चालीवर अवलंबून असते. तर अशा प्रकारे या पाठामध्ये आपण गती आणि गतीचे प्रकार पाहिलेले आहेत. या पाठाखालचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय तुम्ही आपल्या वर्गपाठामध्ये सोडवायचा आहे.